आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी व श्री शिवजींची उत्पत्ती। काल म्हणजे ब्रह्म, प्रकृती म्हणजे दुर्गा देवीला म्हणाला की आता माझे कोण व काय वाकडे करणार आहे, मी मनमानी करेन। प्रकृतीने पुन्हा प्रार्थना केली की तुम्ही जरा तरी लाज लज्जा बाळगा। प्रथम तर तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, कारण की पूर्ण परमात्म्यांच्या म्हणजे कबीर देव वचन शक्तीने तुमची म्हणजे ब्रह्मची अंड्यातून उत्पत्ती झाली आणि नंतर माझीही उत्पत्ती त्या परमात्म्यांच्या वचनातून झाली। दुसरी गोष्ट, मी तुमच्या पोटातून बाहेर आले आहे, मी तुमची मुलगी आणि तुम्ही माझे पिता झालात। या पवित्र नात्यांना छेद दिल्यामुळे महापाप घडेल। माझ्याकडे पित्याने प्रदान केलेली शब्दशक्ती आहे। तुम्ही जेवढे प्राणी म्हणाल मी वचनाने उत्पन्न करेल। ज्योतिनिरंजनाने दुर्गेची एकही विनंती ऐकली नाही आणि म्हणाला की मला जी शिक्षा मिळणार होती ती मिळाली। मला सतलोकातून हद्दपार केलं गेलं आहे, आता मी मनमानी करणार असे म्हणून काल पुरुष म्हणजे क्षर पुरुषने प्रकृतीसोबत जबरदस्तीने विवाह केला आणि 3 पुत्रांची म्हणजे रजगुणयुक्त ब्रह्माजी, सद्गुणयुक्त विष्णूजी आणि तमगुणयुक्त शिव शंकरजी उत्पत्ती केली। तरुण होईपर्यंत 3ही पुत्रांना दुर्गाद्वारे अचेत करून ठेवतो। मग युवा झाल्यानंतर श्री ब्रह्माजींना कमळाच्या पुष्पावर, श्री विष्णूजींना शेषनागाच्या शय्येवर आणि श्री शिवजींना कैलास पर्वतावर सचेत करून एकत्र आणतो। तत्पश्चात प्रकृती म्हणजे दुर्गाद्वारे या तिघांचा विवाह केला जातो। काल ब्रह्मच्या आदेशाने प्रकृती देवी तिघांना एका ब्रह्मांडातील 3 लोकात म्हणजे स्वर्गलोक, पृथ्वीलोक तसेच पाताळलोक एक विभागाचे मंत्री म्हणजे प्रभू म्हणून नियुक्त करते। जसे श्री ब्रह्माजींना रजोगुण विभागाचा, श्री विष्णूजींना सत्वगुण विभागाचा तसेच श्री शिवशंकरजींना तमोगुण विभागाचा प्रभू बनवले। तसेच काल ब्रह्म स्वतः गुप्त म्हणजे महाब्रह्मा, महाविष्णू, महाशिव रूपात मुख्यमंत्री पद सांभाळतो। एक ब्रह्मांडात एका ब्रह्मलोकाची रचना केली आहे, त्यातच 3 गुप्त स्थाने बनवली आहेत। एक रजोगुण प्रधान स्थान आहे जेथे हा ब्रह्म म्हणजे काल स्वतः महाब्रह्मा म्हणजे मुख्यमंत्री रूपामध्ये राहतो व आपली पत्नी दुर्गाला महासावित्री रूपात ठेवतो। या दोघांच्या संयोगाने जो पुत्र या स्थानावर उत्पन्न होतो तो स्वतःच रजोगुणी बनतो। दुसरे स्थान सतोगुण प्रधान स्थान बनवले आहे, तेथे क्षर पुरुष स्वतः महाविष्णू रूप बनवून राहतो व आपली पत्नी दुर्गाला महालक्ष्मी रूपात ठेवून जो पुत्र उत्पन्न करतो त्याचे नाव विष्णू ठेवतो। तो बालक सतोगुण युक्त होतो। आणि तिसरे, या कालने तेथेच एक तमोगुण प्रधान क्षेत्र बनवले आहे, त्यामध्ये तो स्वतः सदाशिव रूप बनवून राहतो व आपली पत्नी दुर्गाला महापार्वती रूपात ठेवतो। या दोघांच्या पतिपत्नी व्यवहाराने जो पुत्र उत्पन्न होतो त्याचे नाव शिव ठेवतात तसेच तमोगुण युक्त करतात। प्रमाणासाठी पहा पवित्र श्री शिव महापुराण विद्वेश्वर संहिता पृष्ठ 24-26, ज्यात ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वराहून अन्य सदाशिव आहे। तसेच रुद्र संहिता अध्याय 6, 7, 9 पृष्ठ नंबर 100 पासून 105 व 110 वर अनुवाद करता श्री हनुमान प्रसाद पोद्दार गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित। तसेच पवित्र श्रीमद्देवी महापुराण 3रा स्कंद अध्याय 1 ते 5 पृष्ठ नंबर 114 ते 123 पर्यंत गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित। अनुवादक श्री हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी। मग यांनाच अंधारात ठेवून आपल्या खाण्यासाठी जीवांची उत्पत्ती श्री ब्रह्माजीद्वारे व श्री विष्णूजींकडून स्थिती म्हणजे एक दुसऱ्याला मोहमायेमध्ये गुंतवून काल जाळात ठेवणे आणि संहार, कारण की काल पुरुषाला शापवश 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरातून मळ काढून खायचा असतो। त्यासाठी 21व्या ब्रह्मांडामध्ये एक तप्तशिला आहे जी स्वतः गरम असते, त्यावर गरम करून मळ वितळवून खातो। जीव मरत नाही, परंतु कष्ट असहनीय होतात।
मग प्राण्यांच्या कर्म आधारांवर अन्य शरीर प्रदान करतो. श्री शिवजींद्वारे करवतो. जसे एखाद्या घरात 3 खोल्या बनवल्या आहेत. एका खोलीत अश्लील चित्रे लावलेली असतात. त्या खोलीत जाताच मनात तसेच मलिन विचार उत्पन्न होतात. दुसऱ्या खोलीत साधू संत भक्तांची चित्र लागलेली असतील तर मनात चांगले विचार प्रभूचे चिंतन चालू राहील. तिसऱ्या खोलीत देशभक्त व शहीदांची चित्रे लावलेली असतील तर मनात तसेच जोशपूर्ण विचार उत्पन्न होतात. याच प्रकारे ब्रह्म कालने अत्यंत विचारपूर्वक उपरोक्त 3ही गुणप्रधान स्थानांची रचना केलेली आहे.